उन्हाळ्यात ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे. नंबर 1. ताकामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, पोटॅशियम, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट असे घटक मुबलक प्रमाणात असतात. दररोज 1 ग्लास ताकाचे सेवन करून तुम्ही नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता. तसेच ताकामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन आवर्जून केलेच पाहिजे. नंबर 2. उन्हाळ्याच्या ऋतूत अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. अशावेळी उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन निश्चितच करू शकता. नंबर 3. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताकात थोडीशी जायफळची पूड टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते, तर ताकात साखर आणि काळी मिरी पूड टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच मूळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने नेमाने वाटीभर ताक पिल्यास मूळव्याधीचा त्राससुद्धा कमी होण्यास मदत होते. नंबर 4. अपचन होणे किंवा पोटात जडपणा वाटणे यासारखे लक्षणे असल्यास आल्याचा रस, पुदिन्याचा रस व चवीनुसार सेंधव मीठ ताकामध्ये मिक्स करून पिल्यास निश्चितच तुम्हाला पोटदुखीपासून किंवा अपचनापासून आराम मिळतो. नंबर 5. जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उन्हाळ्यात लोकांची पचनक्रिया बिघडते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन निश्चितच करू शकता. नंबर 6. प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए यासारख्या गुणधर्मांनी समृद्ध ताक देखील आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दररोज 1 ग्लास ताकाचे सेवन करणे खूपच आवश्यक आहे. नंबर 7. तुम्ही वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे काढे, ज्यूस घेत असाल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ताकाचा सुद्धा समावेश केला पाहिजे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज ताक प्यायल्याने तुम्हाला याचा निश्चितच परिणाम जाणवणार आहे. नंबर 8. ताकामध्ये कॅलरी आणि फॅटचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे वजन झटक्यात कमी होते. नंबर 9. उन्हाळ्यामध्ये शरीराला नैसर्गिक थंडावा हवा असतो. ताक हे थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्याने शरीराला त्वरित थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. नंबर 10. ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते, कारण यामध्ये दह्यातील शरीरासाठी उत्तम असे बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि तुमची पचनशक्ती वाढते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्याने नियमितपणे ताक पिणे फायदेशीर ठरते, कारण ताकामुळे तुमच्या आतड्यांचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी नियमितपणे आणि आवर्जून ताकाचे सेवन आपल्या आहारात केलेच पाहिजे. नंबर 11. ताकामुळे तुम्हाला अन्नातून झालेले पोटाचे इन्फेक्शन अथवा फूड पॉयझनिंगचा त्रास होत नाही. नंबर 12. ताक हे दह्यापासून तयार केले जाते, ज्यामुळे ताकात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात. 1 कप ताकामध्ये जवळजवळ 100 मिलीग्राम कॅल्शियम असतात. त्यामुळे ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे त्यांनीसुद्धा ताकाचे सेवन आपल्या आहारामध्ये आवर्जून केलेच पाहिजे. नंबर 13. जे लोक नियमितपणे 1 ग्लासभर ताक पितात त्यांना हाडांचे विकार अथवा दाताची दुखणी कमी प्रमाणात होतात. नंबर 14. बऱ्याचदा बाहेरचे अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे अथवा अतिप्रमाणात तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास जाणवतो. त्यामुळेच पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे अनेक त्रास उद्भवतात. मात्र यावर सोपा उपाय म्हणून तुम्ही 1 ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धने पावडर मिसळून पिणे, कारण ताकातील लॅक्टिक ॲसिड तुमच्या पोटातील ॲसिडी कमी करते आणि धने पावडर आणि ताकाचा थंडावा छातीतील होणारी जळजळ कमी करते. त्यामुळेच 1 ग्लास ताकाचे सेवन आवर्जून करा. नंबर 15. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागल्यास रक्तवाहिन्यांमध्ये खूप अडथळा निर्माण होतो आणि यामुळेच हृदयावर ताण येऊन हृदयविकार होतात. मात्र जर तुम्ही नियमितपणे 1 ग्लास ताक पित असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रण राहण्यास मदत होते आणि पुढे जाऊन तुम्हाला हृदयविकाराचा त्राससुद्धा उद्भवणार नाही. नंबर 16. आजकाल कामाची दगदग, चिंता, काळजी याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. बऱ्याचदा तर मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो आणि हायपरटेन्शन, हृदयविकाराच्या समस्या वाढू लागतात. मात्र जर तुम्ही दररोज ताक पित असाल तर तुमचा रक्तदाब कमी होतो, कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारे पोटॅशियम असते. यासाठीच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या आहारात 1 ग्लास ताकाचे सेवन असलेच पाहिजे. नंबर 17. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे, कारण ताकामुळे तुम्हाला ऊर्जा तर मिळतेच, शिवाय आजारपणातून वाचवण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीसुद्धा निर्माण होते. नंबर 18. ताक नियमितपणे पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे,
कारण ताक पिण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स यामुळे बाहेर टाकले जातात. आणि त्याचप्रमाणे ताकातील लॅक्टिक ॲसिड तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते. ताक पिण्यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंगचे डाग, काळे डाग, पिंपल्सचे वर्ण आणि काळसरपणा कमी होतो. ताक तुमच्या त्वचेला आतून मॉइश्चरायझर करते, तसेच त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला चिरतरून ठेवते. नंबर 19. ताक नियमितपणे पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो, त्यामुळेच डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच डॉक्टरसुद्धा ताकाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. विशेष करून उन्हाळ्यात ताकातून पाण्याची कमतरता भरून निघते. नंबर 20. सलग 3 दिवस इतर काही न खाता पिता सतत ताक पित राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत व तेजस्वी दिसू लागतो. त्यामुळे दररोजच्या आहारात नियमितपणे 1 ग्लास ताकाचे सेवन तर आवर्जून केलेच पाहिजे. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओ लाईक करा, जरूर शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.